हा व्हिडिओ आपण जर बघत असाल आणि तुम्हाला तुरीची विक्री करायची असेल तर या व्हिडिओनंतर तातडीनं ई समृद्धी पोर्टलवर जाऊन नाफेड NCCFसाठी नोंदणी करा। याचं कारण 20 फेब्रुवारी रोजी नाफेड NCCFच्या सरकारी तूर खरेदीची मुदत संपत आहे। आता खुल्या बाजारात यंदा तूर हमीभाव गाठणार का, विशेषतः उरलेला फेब्रुवारी महिन्यामध्ये? या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। नमस्कार, ॲग्रोशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ठरल्याप्रमाणे आपण आज तुरीच्या संदर्भात माहिती घेणार आहोत। खरं तर उशीर झालेला आहे। यापूर्वी आपण सोयाबीन, मका आणि कापूस याच्यावर फोकस करत होतो। हरभरा पिकाबद्दल माहिती दिलेली आहे आणि आता तुरीच्या संदर्भात आपण माहिती बघूया। शेतकऱ्यांना उत्सुकता आहे की येणाऱ्या काळामध्ये जेव्हा तूर ते बाजारात घेऊन येतील किंवा काही आणत आहेत तर तुरीचे बाजारभाव हे 8,000 जो हमी भाव आहे त्याच्या पलीकडे जातील का? तर याचे काही विश्लेषण आपल्याकडे आहे। सुरुवातीला यंदाच्या तुरीच्या संदर्भातली काय परिस्थिती आहे ते बघूया। साधारण 20 तारखेपासून 20 जानेवारीपासून राज्यामध्ये हमीभाव खरेदीला जी जाहीर झाली होती तुरीसाठी त्याची नोंदणी सुरू झाली होती नाफेड NCCFच्या माध्यमातून। आता या नोंदणीसाठी तुम्हाला नाव कुठे नोंदवायचं आहे तर तुम्ही नाफेडच्या किंवा NCCFच्या वेबसाईटवर जा किंवा ई समृद्धी पोर्टल तिथे जाऊन तुम्ही आपली नाव नोंदणी करू शकता आणि जेणेकरून तुम्हाला जेव्हा ही खरेदी सुरू होईल लवकरच त्यावेळेस तुम्हाला तुरीमध्ये दिलासा मिळू शकतो हमी भावाचा। आता ही खरेदी किती होणार आहे तर यंदा 3,37,000 मेट्रिक टन इतकी खरेदी जाहीर झालेली आहे। त्यामुळे यासाठी जो हमी भाव आहे केंद्र सरकारने यंदाचा तो जाहीर केला आहे 8,000 रुपये प्रति क्विंटल। या किमान हमी भावाच्या दराने ही खरेदी होईल आणि त्याचा दिलासा मिळू शकतो। नाफेड आणि NCCF तर्फे ही खरेदी होणार आहे आणि राज्यभरात एकूण 934 केंद्र किंवा 950 केंद्र कार्यान्वित होणार आहे। यंदा राज्यातला तुरीचा जो अंदाज आहे तो व्यक्त केला आहे उत्पादनाचं 13.51 लाख मेट्रिक टन। मागच्या हंगामात शेतकऱ्यांकडनं किती तूर खरेदी केली होती तर राज्यात 85,000 शेतकऱ्यांकडनं 13,33,128 क्विंटल इतकी तूर खरेदी करण्यात आली होती। आणि या संदर्भात आता जी शेवटची मुदत आहे आज, उद्या आणि परवा 20 तारखेला आपण पोर्टलवर जाऊन किंवा मोबाईलच्या माध्यमातून नोंदणी करावी की जेणेकरून आपल्याला या योजनेचा लाभ मिळू शकेल। आता तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा नाही आणि खुल्या बाजारात तुरीची विक्री करायची असेल तर काय बाजारभाव राहू शकतात या संदर्भातली माहिती आपण घेऊया। तत्पूर्वी नेहमीचं आव्हान आहे, जे चॅनलला नवीन आहे त्यांनी इथं हिरव्या बटनावर किंवा आपल्या ॲग्रोशिवारच्या लोगोवर क्लिक करून सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे। हा व्हिडिओ आवडला तर शेअर पण करू शकतात की ज्यामुळे तुम्हाला लाभ होऊ शकेल। माझ्याकडे 2 भागामध्ये मी तुम्हाला या गोष्टी सांगणार आहे। पहिला भाग आहे की फेब्रुवारीच्या एंडपर्यंत तुरीचे हे भाव काय राहू शकतात आणि त्याच्या आधीचा जो आपण भाग बघणार आहोत। मागच्या वर्षीच्या तुलनेत या आठवड्यामध्ये तुरीचे बाजारभाव वाढलेत का आणि तुरीला जिल्हा प्रमाणे काय बाजारभाव मिळत आहेत ते बघूया। 16 ते 23 फेब्रुवारी 2026 आणि 9 ते 15 फेब्रुवारी हाच कालावधी घेतला आहे। त्या कालावधीपैकी आज आहे 18 तारीख, 16-17 तारखेपर्यंत तुरीचे बाजारभाव कसे बदलले ते बघूया। एकूणच महाराष्ट्राचा विचार करता यंदा मागच्या वर्षीपेक्षा तुरीचे दर जे आहेत ते साधारण 2 ते 7% वाढलेले आहेत। परत एकदा सांगतो, मागच्या वर्षी फेब्रुवारीच्या 3ऱ्या आठवड्यात तुरीला जे बाजारभाव मिळत होते तुमच्या त्या बाजारभावात यंदा फेब्रुवारीच्या 3ऱ्या आठवड्यात तब्बल 2 ते 7%, काही ठिकाणी 10% वाढ झालेली आहे, काही ठिकाणी घट आहे। तर कुठल्या ठिकाणी किती वाढ झाली आहे ते बघूया आणि त्यानुसार सगळ्यात शेवटी आपण संभाव्य तुरीचे दर काय आहे ते पण बघूया। अहिल्यानगरमध्ये आता तुरीचे दर चालू आहे सरासरी 7,300, मागच्या वर्षीच्या तुलनेत झाली आहे साधारण 2% वाढ।
अकोला बाजारामध्ये 7,640 गेलेत, मागच्या वर्षीच्या तुलनेत 4% वाढ आहे. अमरावती बाजारात 7,850 पोहोचले आहेत, मागच्या वर्षीच्या तुलनेत साधारण 6.5% वाढ आहे. बीडमध्ये 7,700, मागच्या वर्षीच्या तुलनेत 8% वाढ आहे. बुलढाणा मात्र 6,900 आहेत, मागच्या वर्षीच्या तुलनेत 11% घट आहे. चंद्रपूरला भंडाऱ्याचं 6,900, भंडाऱ्यामध्ये घट आहे. बुलढाण्याला 7,100 आहे आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत अगदी थोडीशी वाढ आहे. चंद्रपूरला 7,300, मागच्या वर्षीच्या तुलनेत 4.2% वाढ. छत्रपती संभाजीनगरला मात्र 13% घट आहे. 6,760 रुपये अशी सरासरी या आठवड्याचे दर आहेत. धाराशिवला 7,500 दर सुरू आहेत, मागच्या वर्षीच्या तुलनेत 1.5% वाढ आहे. धुळ्यामध्ये 6,700, मागच्या वर्षीच्या तुलनेत साधारण 2.25% वाढ. हिंगोलीमध्ये 6% वाढ होऊन मागच्या वर्षीच्या तुलनेत आता जे दर आहेत 7,520 पर्यंत पोहोचलेले आहेत. जालन्यामध्ये 7,790 पर्यंत पोहोचले आहेत, मागच्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 12.5% वाढ आहे. जळगावमध्ये 7,000 दर आहेत, मागच्या वर्षीच्या तुलनेत बाजारभाव फक्त 0.5% वाढले आहे. लातूरमध्ये सुद्धा 7,700 पर्यंत दर पोचलेले आहेत, मागच्या आठवड्यात होते 8,000, ते थोडे कमी झालेले आहेत. हमी भावाच्या आसपास रेंगाळत आहेत आणि जेव्हा ही खरेदी सुरू होईल सरकारी, त्यावेळेस हे दर हमी भावापेक्षा लातूरमध्ये वाढू शकतात किंवा त्याबरोबरीने जाऊ शकतात. लातूरला मागच्या वर्षीच्या तुलनेत 5.6% वाढ आहे. नागपूरला मागच्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 9.5% वाढ आहे आणि ते आता 7,800 पर्यंत पोहोचले. नांदेडला 7,400 दर आहेत आणि इथं जी वाढ आहे ती 5.8% आहे. नंदुरबारला साधारण 2.25% वाढ आहे, 6,700 दर सुरू आहेत. परभणीला 7,700, 9% वाढ आहे. नाशिकला मात्र 4.5% दर घसरलेले दिसून येत आहेत. नाशिकला 6,690 असे तुरीचे दर आहेत. पुण्यामध्ये 7,200, मागच्या वर्षीच्या तुलनेत साधारण 4.25% वाढ. सोलापूरला 7,600, मागच्या वर्षीच्या तुलनेत 3.2% वाढ. वाशिमला 7,400, 1.5% वाढ. वर्ध्याला 7,100, 0.3% घसरण, म्हणजे बाजारभाव स्थिर आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत. यवतमाळला 3.5% मागच्या वर्षीच्या तुलनेत वाढून 7,384 आणि एकूण सगळ्या राज्याचा विचार करता सरासरी जे आहेत आता 7,353 रुपये. आता या सगळ्या याच्यामध्ये जे आत्ताचा जो अंदाज व्यक्त केला आहे ते आपण बघूया. जानेवारी ते एप्रिल हा तुरीचा प्रमुख विक्री हंगाम असतो आपल्या इथे आणि चालू वर्ष जानेवारीमध्ये तुरीची आवक मागच्या वर्षाच्या तुलनेत किती आहे तर ती थोडीशी याच्यामध्ये कमी झाल्याचं दिसून येतं आहे. या संदर्भातली आकडेवारी आपण बघूया. आता तुरीचं याच्या संदर्भात जो पहिला अग्रिम अंदाज आला होता 25-26साठी, तो संपूर्ण देशाचा 35.97 लाख आला होता. महाराष्ट्राचा मी तुम्हाला सांगितलेला आहे आणि मागच्या वर्षीपेक्षा चालू वर्षी तुरीचे भाव थोडे दबावात आहे, मात्र ते हमी भावापर्यंत जाऊ शकतात का ते आपण आता बघूया लातूर बाजारपेठेच्या संदर्भानुसार. फेब्रुवारी 23मध्ये होते 7,700 रुपये प्रति क्विंटल लातूर बाजार समितीमध्ये. फेब्रुवारी 24मध्ये होते 10,100 रुपये इतके पोचलेले होते वरती प्रति क्विंटल. फेब्रुवारी 25मध्ये 7,200 आलेले होते आणि आता हमी भाव 8,000 आहे. तर स्मार्ट प्रकल्प जो याचा महाराष्ट्राचा कृषी विभाग आहे त्या स्मार्ट प्रकल्पाच्या तज्ज्ञांनी जे हवाला दिला आहे यंदाचा, त्या विश्लेषकांच्या हवाल्यानुसार यंदा तुरीचे जे संभाव्य बाजारभाव संपूर्ण फेब्रुवारीच्या कालावधीत राहतील ते 7,200 ते 7,850 हमी भावाच्या आसपास जाऊ शकतात. 7,200 ते 7,850 प्रत्यक्ष खरेदी सुरू होईल आणि मार्च एप्रिलमध्ये तुम्ही तुमची तूर विकाल गव्हर्मेंटला किंवा खाजगी बाजारात, त्यावेळेस याच्यामध्ये फरक होऊ शकतो, वाढ होऊ शकते असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तुमचे काही प्रश्न असतील, प्रतिक्रिया असतील तर जरूर कळवा. जोडून राहा. धन्यवाद.